भारत माता की जयच्या जयघोषाने कोरेगाव नगरी दुमदुमली। तिरंगा रॅलीतून जवानांच्या शौर्याला सलाम। प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय लष्कराच्या शौर्याच्या सन्मानार्थ कोरेगाव शहरात प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी 10 वाजता तिरंगा रॅली काढण्यात आली। उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या रॅलीत शहरवासियांसह एनसीसी जवानांचा सहभाग लक्ष वेधणारा ठरला। भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद यासह देशभक्तीच्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले। शिवतीर्थ हुतात्मा स्मारक, रोटरी उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्यास आणि अमर जवान स्तंभ येथे प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम, पंचायत समितीच्या प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांच्यासह डीपी भोसले कॉलेजचे एनसीसी विभागाचे प्राध्यापक बाळासाहेब भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पहलगाम हल्ल्याचे यशस्वी प्रत्युत्तर दिले। या यशस्वी मोहिमेनंतर सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी कोरेगावात काढण्यात आलेल्या रॅलीत हजारो नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। साखळी पूल, जुना मोटार स्टँड, जुने तहसीलदार कार्यालय, शांतीनगर मॅपखो कंपनी मार्गे तिरंगा रॅली मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात विसर्जित झाली। पाकिस्तानच्या विरोधात भारताने केलेली कारवाई आणि भारतीय लष्कराचे कौतुक करत सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी सांगितले। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने दिलेल्या उत्तराला सलाम करण्यासह त्यांना पाठिंबा देण्यासाठी देशभरात आयोजित तिरंगा रॅली उपक्रम कोरेगावमध्येही राबवण्यात आला। तब्बल 2.5 किलोमीटर लांबीचे अंतर तिरंगा झेंडा हातात घेत नागरिकांचा ओसांडून वाहणारा उत्साह आणि पाकिस्तान विरुद्ध तीव्र संतापासह निषेधाच्या घोषणा देत आणि भारतीय सैन्य दलाचे प्रोत्साहन वाढवत भव्य अशी तिरंगा एकता रॅली काढण्यात आली असल्याचे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी सांगितले। आपण जी तिरंगा रॅली आयोजित केली होती त्याचा आता समारोप झालेला आहे। या तिरंगा रॅलीचा एक उद्देश होता की सीमेवर आता जे आपलं भारत पाकिस्तान युद्ध झालं त्यात आपल्या सैनिकांना पाठिंबा देणं। आपला जिल्हा हा सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। एक सैनिकांसोबत सॉलिडॅरिटी दाखवण्यासाठी हा आपण तिरंगा रॅली आयोजित केली होती। अशी जिल्ह्यामध्ये सर्व तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर ही आयोजित करण्यात आलेली आहे आजच्या दिवशी। आणि याचा असा उद्देश होता की आपले सैनिक एकटे नाही, त्यांच्यासोबत पूर्ण देश आहे। त्यामुळे कुठल्याही शत्रूची आपल्या देशावर किंवा आपल्या भूमीवर वाकडी नजर पडणार नाही, यासाठी आपली तिरंगा रॅली आयोजित करणे। यामुळे नक्कीच आपलं मनोबल वाढेल आणि आपल्यातही एक जागरूकता निर्माण होईल की आपण एक सुज्ञ नागरिक आहोत, आपल्या देशाप्रती आपलं काही देणं लागतंय, त्यातून आपण ही तिरंगा रॅली कोरेगाव शहरामधील या तालुक्यामधील सर्व प्रशासनाच्या वतीनं एक चांगल्या प्रकारे रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। या रॅलीमध्ये कोरेगाव नगरपंचायत असेल, तसेच कोरेगाव शहरातील तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले व आपल्या देशासाठी या ठिकाणी एक रॅली काढून आपल्या सैन्यांचं एक मनोधैर्य वाढवण्याचं या ठिकाणी आपण सगळ्यांनी काम केलं आणि आपण या ठिकाणी चांगल्या रॅलीचं नियोजन केलं, त्याबद्दल प्रशासनाचा या ठिकाणी आभार मानतो। अखेर कोरेगावातील माणिक चौक, आरफळ कॉलनी परिसरातील उड्डाणपुलाचे काम लागले मार्गी। जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा शब्द, दिले लेखी पत्र। कोरेगाव शहरातील आरफळ कॉलनी, माणिक चौक परिसरात रेल्वे उड्डाणपुलाचे काम जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करून दिले जाणार आहे। शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका न घेता सकारात्मक दृष्टिकोनातून मध्य रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी अभिजित नाईक व मध्य रेल्वेच्या उभारणी विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता जी श्रीनिवास यांनी केले। त्यास अनुसरून त्यांनी लेखीपत्र दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा मागे घेतला। कोरेगावच्या प्रांताधिकारी कार्यालयात मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजता प्रांताधिकारी अभिजित नाईक यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी आणि मध्य रेल्वे प्रशासनातील अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली। या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी अडीअडचणी मांडल्या, तसेच फेब्रुवारी महिन्यात जी श्रीनिवास यांनी दिलेल्या पत्राची आठवण करून दिली। पावसाळ्यापूर्वी उड्डाणपूल आणि रस्त्यांचे काम पूर्ण करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली।
प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेत त्या रास्त असल्याचे सांगितले। यावेळी जी श्रीनिवास यांनी तांत्रिक अडचणीमुळे कामाला विलंब झाला असल्याचे सांगितले। मात्र शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन संबंधित ठेकेदाराला लवकरात लवकर उड्डाणपुलाने रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या जातील। जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल याची दक्षता घेतली जाईल। तोपर्यंत शेतकऱ्यांनी संयमी भूमिका घ्यावी, आंदोलनाचा मार्ग अवलंबून आहे व मध्य रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जी श्रीनिवास यांनी केले। बैठकीत सकारात्मक चर्चा झाली। शेतकरी देखील जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शांत राहणार असल्याचे सांगत होते। अखेरीस जी श्रीनिवास यांनी लेखी पत्र दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका मागे घेतली आणि लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची विनंती केली। माथाडी व सुरक्षा रक्षक कायदा बचाव कृती समितीच्या लाक्षणिक सत्याग्रह उपोषण आंदोलनाला आमदार शशिकांत शिंदे यांचा पाठिंबा। राज्यभर आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा दिला इशारा। माथाडी व सुरक्षा रक्षक कायदा बचाव कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक आणि समितीचे अध्यक्ष बाबा आडाव यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत लाक्षणिक उपोषण सत्याग्रह करण्यात येत आहे। मंगळवारी सकाळी 11 वाजता उपोषणस्थळी जाऊन माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी समिती सदस्यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दर्शविला। यावेळी त्यांच्याशी संवाद साधत असताना सांगितले की मुळातच माझा माथाडी कामगारांच्या प्रत्येक मागणीला पाठिंबा राहिला आहे। माथाडी कायद्यासंदर्भात विधान परिषदेत मी अनेकदा आवाज उठवला आहे। त्यांच्या असणाऱ्या विविध मागण्या पूर्णत्वास नेण्यासाठी प्रशासकीय स्तरावर मी निश्चितपणाने प्रयत्न करेन असा विश्वास आमदार शिंदे यांनी उपोषणकर्त्यांना दिला। कृती समितीच्या वतीने माथाडी कायद्याच्या संदर्भात विधिमंडळाच्या सभागृहात चर्चा करत असताना कामगार मंत्र्यांच्या समवेत बैठक होईपर्यंत राज्यपालांची सही होणार नाही असे सांगण्यात आले होते। परंतु दुर्दैवाने राज्यपालांची सही झाली नाही की बैठक लावली गेली नाही, या कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर माथाडी कामगारांवर फार मोठे परिणाम होतील। माथाडी कामगारांचे संपूर्ण अधिकार संपून जातील। गेली 20 वर्ष झाली माथाडी बोर्ड अस्तित्वात नाही। गेल्या काही वर्ष जो कारभार चालला आहे त्या कारभाराला शिस्त लावणे गरजेचे आहे। त्या दृष्टीने आंदोलनाची भूमिका घेण्यात आली असल्याचे आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले। कृती समितीने या आंदोलनात राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे। 15 दिवसाच्या आत कामगार मंत्र्यांशी या संदर्भात बैठक लावावी। कामगार आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार विभागानुसार बैठक लावून बोर्डाच्या अधिकाऱ्यांना शिस्त लावावी। कृती समितीच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचारी कायद्याच्या विरोधात भूमिका घेऊन वागतील त्यांना शिस्त लावण्यासाठी आंदोलन करून जाब विचारला जाईल असा इशारा आमदार शिंदे यांनी दिला। माथाडी कायद्याला टिकवून ठेवण्यासाठी कृती समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आंदोलन केले जाईल असेही आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले। दहिवडीच्या विकासाचे प्रवेशद्वार झाले खुले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा विश्वास। नूतन नगराध्यक्षा नीलम जाधव यांचा केला सत्कार। मान तालुक्याचे मुख्यालय असलेल्या दहिवडीच्या विकासाचे प्रवेशद्वार आता खुले झाले आहे। महायुती सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास निधी आणून दहिवडीचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे असा निर्धार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला। दहिवडीच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या सौ नीलम अतुल जाधव यांची बिनविरोध निवड झाली। त्यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंगळवारी सकाळी 10 वाजता मंत्री गोरे यांनी नगरपंचायत कार्यालयात जाऊन त्यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या। यावेळी सौ सोनियाताई गोरे, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, मुख्याधिकारी संदीप घाडगे, ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट भास्करराव गुंडगे, अतुल जाधव, हरिभाऊ जगदाळे, अरुण गोरे, चिन्मय कुलकर्णी, दिलीप भाऊ जाधव, सिद्धार्थ गुंडगे यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविका यावेळी उपस्थित होत्या। दहिवडीचा विस्तार चोहोबाजूने होत आहे। वाढते नागरिकीकरण लक्षात घेऊन शहरवासियांना नागरी सुविधा देणे महत्त्वाचे असून नगरपंचायतीच्या उत्पन्न वाढीसह विकासासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील। सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांना विश्वासात घेऊन नगराध्यक्षा सौ नीलम जाधव ह्या कामकाज करतील असा विश्वास देखील मंत्री गोरे यांनी व्यक्त केला। यावेळी नगराध्यक्षा सौ नीलम जाधव यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। वादळी वाऱ्याने सातारा जिल्ह्यात थैमान, कास येवतेश्वर रस्त्यावर मोबाईल टॉवर गाडीवर कोसळला, मोठे नुकसान। सातारा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले आहे। मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास धुवाधार पावसाला सुरुवात झाली। संपूर्ण जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस कोसळत आहे। वादळी वाऱ्याने कास येवतेश्वर रस्त्यावर मोबाईल टॉवर गाडीवर कोसळला, त्यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे। सातारा शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते। सायंकाळी 5
वाजल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. सातारा कास मार्गावरील येवतेश्वर घाटात पॉवर हाऊस नजीक मोबाईल टॉवर गाडीवर कोसळला, त्यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले. कास मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या. you